भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि हा भारतीयांचाच यूट्यूब चॅनल आहे. न्यूज जय भारत पुणे. धन्यवाद. जय भारत. आपल्या सर्वांना माहीतच आहे, दरवर्षी अनेक वर्षापासून गणेशोत्सवामध्ये मी पर्यटन आणि सांस्कृतिक दौरा टू व्हीलरवरती करतो आणि ह्यावर्षी मी जिल्हा निवडला आहे अमरावती. तर बघूया अमरावतीच्या इतर अनेक ठिकाणाची माहिती. नमस्कार. आता आपण आहोत अमरावतीमध्ये आणि आज तुम्हाला एक धार्मिक रूपी एक बातमी आम्ही माहिती देणार आहोत. परमहंस श्री मुद्गल भारती महाराज संस्थान याविषयी आज आपण अधिक माहिती घेऊया पदाधिकाऱ्याकडून. माझं नाव प्रमोद भाऊरावजी खोडसकर. श्री मुद्गल भारती महाराज संस्थान अंबाडा, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती या संस्थानचा अध्यक्ष असून तिथला पूर्ण कारभार मी पाहतो. आणि श्री मुद्गल भारती महाराज संस्थान यांना श्री मुद्गल भारती महाराजांना 324 वर्ष पूर्ण झाले आहे आणि ते मुघलाई काळापासून संजीवन समाधी घेतलेले महाराज असून त्यांनी अंबाडा गाव हे पूर्ण स्वतः त्यांनी सांगितल्याप्रमाणे वसवलेलं आहे. आणि त्यांचे बरेचसे चमत्कार आमच्या गावांच्या भाविक भक्तांना, श्रद्धा असलेल्या भक्तांना ते नेहमी दर्शन देतात. आणि त्यांचा आजूबाजूच्याही गावाला भरपूर आशीर्वाद आहे. त्यामुळे बाहेरची खूप सारी मंडळी त्यांच्या दर्शनाकरिता अंबाडा या गावी येऊन त्यांचे दर्शन घेऊन जातात. आणि आमच्या मंदिरामध्ये साधारणतः 12 वर्षातून 12 कार्यक्रम होतात. रामनवमीचा, त्याच्यानंतर कृष्ण जन्माचा, असे बहुविधित कार्यक्रम आमच्या तिथे पार पडतात. आणि हे सर्व काम आमच्या तिथले जे तरुण वर्ग मंडळी आहे ते सर्व पूर्ण या मंदिराच्या म्हणजे महाराजांच्या छायाक्षेत्राखाली काम करत असून ते पूर्ण उत्सव समितीच हा सर्व पूर्ण कार्यक्रम पार पाडतात. आणि खूप मनभावे ते कार्यक्रम महाराजांची सेवा करतात. दररोज सायंकाळी आमच्या महाराजांची आरती होते आणि त्याच्यानंतर पंचपथी होते आणि सर्व भाविक मंडळी स्वतःच्या उत्स्फूर्तेने हा कार्यक्रम चालवत आहे. आणि त्यांचं पुण्यतिथी उत्सव हा नागपंचमीच्या अगोदरल्या दिवशी महाप्रसाद त्या ठिकाणी होतो आणि 7 दिवसाचं किंवा 9 दिवसाचा रामायणाचा कार्यक्रम होतो. आणि रात्रीला पूर्ण 9 दिवस कीर्तनं राहतात आणि सकाळी काकडा आरती होऊन रात्री हरिपाठ वगैरे होऊन त्याच्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम हा 7ही दिवस किंवा रामायण असलं तर 9 दिवसही पूर्ण चालू राहतो. असं आमच्या आता 2008 मध्ये आम्ही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली असून नवीन मंदिर बांधलं असून त्या वर्षी आम्ही पूर्ण गावाला पुरणपोळीचा महाप्रसाद दिला
आणि या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आमचे गुरुवर्य श्री मोहन महाराज कठाळे यांच्या शुभ हस्ताने 3 दिवस प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम चालला आणि त्यानंतर रामराम महाराज यांचे भागवत त्या ठिकाणी झाले आणि आमच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर त्या मंदिराला खूप एक अलगच त्याला एक अलगच हे निर्माण झाल्यामुळं भक्तांची गर्दी दिवसेंदिवस खूप वाढत आहे आणि आमच्या मंदिराला 2018मध्ये ब दर्जा मिळाला असून पर्यटन तीर्थक्षेत्र याच्याखाली आमचं गाव अंबाडा गाव हे आलेलं आहे आणि याला आम्हाला शासनाकडून भरपूर काही मदत मिळत आहे आणि ते काम आता आमचे सुरू होणार आहे आणि आम्ही बरेच याच्यामध्ये प्रयत्न करत आहोत आणि महाराजांच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक आहे. अधिक माहितीसाठी संपर्क कसा साधावा? अधिक माहितीसाठी संपर्क साधायचा असला तर माझा मोबाईल नंबर 9890246805 हा असून याच्यावर कधीही तुम्ही कॉल करू शकता. तुम्हाला ह्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी अन्य सहकाऱ्यांची नावं सांगा ना, भक्तांची नावं. या कार्यामध्ये भक्तांचे नाव म्हणजे आमचं जे कुटुंब आहे, कुटुंबातून आम्हाला भरपूर सहकार्य मिळालं, गावातून पुष्कळ सहकार्य मिळालं आणि ज्यावेळेस आमचा हा सप्ताह वगैरे होतो त्यावेळेस पूर्ण गावातून आम्हाला भरपूर प्रमाणात सहकार्य मिळते. या धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक कार्य काय? सामाजिक कार्य म्हणजे तिथे सामाजिक कार्यामध्ये आम्ही म्हणजे जर तिथे असलेले सर्व जे जुने मंदिर आहेत ते पूर्ण आम्ही म्हणजे व्यवस्थित केले आणि जीर्णोद्धार केलं आणि तिथे एक शाळासुद्धा आम्ही चालवतो, ग्रामविकास विद्यालय हायस्कूल म्हणून. त्याच्यानंतर रोडही पुन्हा आमच्या गावामध्ये आमच्या आजोबांनी केला. धरणही आमच्या आजोबांनी त्यावेळेस आणलं. आर्यभाऊ खोडसकर म्हणून त्यांचं नाव होतं आणि त्यांनी खूप गावाला पुढं आणण्याचा प्रयत्न केला. रोडचे कामं केले, धरण केलं आणि शाळा आणली, टेलिफोन ऑफिस, इलेक्ट्रिक ची सुविधा, टेलिफोनची सुविधा हे सर्व त्यांनी आमच्या आजोबांनी गोविंदरावजी खोडसकर आणि आर्यभाऊंनी त्यावेळेस काम केलेलं आहे.